छापतंय छापल्याप्रमाणे आपण जागावर बसा, जागावर बसा, जागावर बसा, जागावर बसा. नाही हे 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 बघा, हे सर्व चुकीचं आहे, हे सर्व चुकीचं. हे बघा, हे बघा. नाही तुम्हाला नाही आपल्याला सांगितलं, नाही आपल्याला सांगितलं की लक्षवेधी आज घेणार म्हटल्यानंतर विधान परिषद मध्ये मंत्री महोदय आल्या बरोबर आपण घेणार म्हटल्याच्या नंतरही आपण शांत होत नाही. काय करायचं? आपण तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना. आपला 12 लक्षवेधी दाखवलेले आहेत, आपण मागे पुढे घेतोय, सर्व लक्षवेधी घेतलेले आहे. खाली बसा, आपण खाली बसा. चला मंत्री महोदय बावनकुळे साहेब आपण उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वच घ्यायचे आज. अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि पवनी तालुक्यामध्ये अनेक रेती घाट भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये झाले. अध्यक्ष महोदय, बेटाळा, पवनीचे, भोजापूर आणि असे अनेक घाटाच्या माध्यमानं अध्यक्ष महोदय जे काही उत्खनन करणारे आहेत ते त्यामध्ये अध्यक्ष महोदय केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर malaad मुंबई व श्री कौशल्य कजारिया आणि सर ह्या सगळ्या डेपोमधून यांनी जो डेपो घेतला अध्यक्ष महोदय, हा याच्यापेक्षा जास्त त्यांनी उत्खनन केलं आहे अध्यक्ष महोदय. आणि इतकं उत्खनन केलं आहे की जवळपास त्यांना 300 कोटीपेक्षा जास्त दंड असायला पाहिजे. अध्यक्ष महोदय असा एक प्रस्ताव सुद्धा खालून आलेला आहे अध्यक्ष महोदय, तहसील विभागातून, मायनिंग विभागातून. अध्यक्ष महोदय, पण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कोणाच्या दबावानं काम करतात अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रस्ताव थांबून ठेवले अध्यक्ष महोदय. जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला गेलो की हा प्रस्ताव कोणाच्या दबावाखाली करताय, तर ते म्हणतात वरिष्ठच्या आदेशानुसार दबाव थांबवण्यात आला. अध्यक्ष महोदय माहिती मागितली आम्ही सीसीटीव्हीची आणि त्याची जी काही माहिती आहे ती माहिती द्यायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, याच्या पलीकडे जे रेती घाटवाले आहेत ते सांगतात अध्यक्ष महोदय की हमारा आमदार कुछ नहीं बिगाड़ सकता. अध्यक्ष महोदय, जर ही इतकी मगरुरी कोणाच्या भरोशावर आली आहे अध्यक्ष महोदय? इतकी मगरुरी पोलीस विभाग सांगते का रेती घाटवाले तुमच्या घातपात करू शकतात? रेती घाटवाले म्हणजे इतके मगरुरी आलेत अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्या तहसीलदार तुमचे, SDO तुमचे गुवाहाटीला आम्ही यासाठीच गेलो होतो का अध्यक्ष महोदय? काय ह्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू दे जरा, आता थांबू नका जरा. आपण प्रश्न माझा प्रश्न तोच आहे अध्यक्ष महोदय. सगळे अधिकारी तुम्ही देता, ते जे काय रेती चोर आहेत ते आम्हाला धमकी देतात, ते रेती चोर एवढे मोठे घोटाळे करतात. मला मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, यांना का पाठीशी घालण्यात येते? या सगळ्या लोकांवरती दंड का थोपवण्यात येत नाही? शासनाचा महसूल जर थांबत असेल तर त्याच्यावरती ताबडतोब हे करायला पाहिजे. आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्या कंपनीवाले, या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अंधार करणार का अध्यक्ष महोदय? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय भोंडेकरजींनी जे डेपो पॉलिसी आपली होती, डेपो धोरण होतं, त्यामध्ये मौजा बेटाळा दक्षिण आणि मौजा बेटाळा उत्तर या 2 वाळूघाटाच्या एक डेपो मागच्या वर्षाच्या पॉलिसीप्रमाणे, डेपो पॉलिसीप्रमाणे केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर malaad मुंबई यांना 3 वर्षाकरता त्या ठिकाणी हा डेपो मिळाला होता. अध्यक्ष महोदय, नंतर आपण ही पॉलिसी बदलली, डेपो पॉलिसी, आणि आता वाळू लिलावाची पॉलिसी या ठिकाणी आली. आणि आता वाळू लिलावाच्या पॉलिसीमध्ये आपण या राज्यातले 1100च्या वर रेतीचे वाळू साठे हे आता लिलाव प्रक्रियेत आले. जवळपास या महिन्यामध्ये सर्व लिलाव पूर्ण होतील. पण प्रश्नाधीन जो विषय आहे यामध्ये हे खरं आहे की